आता आम्ही मुंबईच्या सी लिंक वर आहोत आणि माझ्यासोबत ताई पण आहेत बरं का, आणि आपले संजू काका काकडे आहेत. इकडे बघा संजू काका. नमस्कार. हा, हे बघा आता हा सी लिंक दाखवतो आम्ही तुम्हाला. इकडून बघायला पाहिजे, आरसाच येतोय ताई मध्ये. म्हणून ते खिडकीत बघ. कोणाकोणाचं होतं? दोन्ही तिन्ही सरकारांचं होतं ना. हा, कधीच्या काळी सुरू झालं होतं, बरेच वर्ष बंद पडलं. आणि ह्याला नाव बाळासाहेब ठाकरे पूल दिले काहीतरी. HCC कन्स्ट्रक्शन. संजू काका पुढे धरा, आरसा सोडून व्यवस्थित धरा, सगळं शूट करा प्रॉपर. हे तुमचं असं होतं की मुंबईत नसाल तर तुम्हाला कसं तरी होतं असं काही नाही. आम्ही ते इतके फिरतो ऑल ओव्हर ग्लोब. येस, नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत सगळीकडे फिरतो. झालं ना? सगळे देश, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज झाल्या, युरोप झालं, कॅनडा, US, लक्झमबर्ग झालं. लक्झमबर्ग झालं, लक्झमबर्ग खूप छोटी कंट्री पण फार रिच आहे, पण रिचेस्ट वन. आणि फुल युरोप तर एक एक कंट्री आम्ही एक एक वेगवेगळ्या वेळेत गेलो. मग साऊथ ईस्ट एशियन कंट्री सगळ्या झाल्या, ह्या सगळ्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मॉरिशस सगळे. जेवढा मॉरिशसला आपले लोक खूप आहेत. मुसलमान जास्त आहे. मी अगदी आर्टिक सर्कल पासून गेलो. आर्टिक सर्कल मध्ये रशियाच्या अगदी एका टोकाला वुमन्स म्हणून आहे. काही दिसतं नाही, सगळं व्यवस्थित, नाही बदनाम करणार. काहीच नाहीये. तिथल्या सामान्य लोकांना जरा पण त्रास नाहीये कशाचा. आणि मरीन पोलीस ड्राईव्ह बिलीस याला आपल्यासारखे नाहीत. पोलीस बिलीस म्हणलं आपल्यासारखे नाहीत, पैसे खाऊ. नुसते लुटपाट करतात आपल्याला. तुम्ही ह्या भागात कधीच नाही. नाही, कधीच नाही. आता हा बघा, हा एक लूप बनवला होता, हा. जे वरळीला पण आहे आणि इथे पण आहे. म्हणजे इकडनं तुम्ही चेंज करून त्या बाजूला जाऊ शकता. म्हणजे ही मरीन ड्राईव्हची सगळी ट्रॅफिक जॅम होती, गाड्या पूर्ण फिनिश केलं, संपलं. कम्प्लीट. कुठे ते जुना रस्ता कुठे तो मरीन ड्राईव्हचा? तो त्या त्या बाजूला. आतो. तुम्हाला ते अंबानीची मुलगी आहे ना, तिला लग्नात तिच्या वडिलांनी हा आपण हे जे काचेचं हे माझी चिडचिड व्हायची, पण जेव्हा सुनीता विल्यम्स घरी आली ना, मी भांडवल द्यायचं आहे ना, बस कडे जर ते नसतं, काय म्हणतात त्याला, काय पाठवलं होतं त्याने? परत हा. आता त्यांनी खूप पैसे ओढले जगभरातले, बरोबर नाही, पण त्याच्या मनात आलं ना ते, ती येणारच नव्हती, घेऊन आला ना, तर ते पैशानी शक्य झालं. कॅप्सूल येस. म्हणजे मला जे काही 23 मार्च पासून वैराग्य वृत्ती आली होती, त्या दिवशी ती पुन्हा जागी झाली. तिथं पैशाकडे असं झालं होतं. संपला ना सीलिंग? नाही, आहे, अजून चालूच आहे. चालूच आहे. केवढा तरी मोठा आहे.
कॉमेंट येत आहे बघा ना धडाधड. हा बघा ना. एका तो भागात सी लिंक दाखवण्यामागची tunnel आहे. कारण हा सगळ्यात मोठं टनल आहे, जवळजवळ 3.5 किलोमीटरचं आहे. आता याला हा अच्छा, आता तो- खालून जातो आपण टनलच्या खालून. हा त्याची एंट्री दिसेल ना. हो हो. हा. आता तुम्ही हजी अलीचं दाखवा. हजी अली हा. मोठाच्या मोठा दर्गा आहे हा. पाण्याच्या मध्ये. त्याच्यात इथे त्यांनी एवढा मस्त लूप बनवलाय अख्खा. ते उजव्या बाजूला येईल का. हो, ही गाडी खूपच बुटकी आहे ना. ही बुटकी आहे ऍक्च्युली. हा. मी तेच म्हटलं इनोवा असती तर बरं पडलं असतं. ते बघा तिकडनं दाखवा. सगळ्यांनी बघा हा सी लिंक. आम्ही पण एन्जॉय करतोय. हे ते नेहरू तारांगण आहे ना हो हो गोलवालं. हो. हा बघा, हा लूप बघा कसा मस्त. हा. हे दिसतंय इथे. येस येस. आता इथून दिसेल येस. पूर्णच्या पूर्ण असे. हा. हे इकडनं असं पूर्ण कॅमेरा त्यांना फिरवून दाखव. एकावर एक असे ब्रिजेस बनवले. हा बघा, एकावर एक. एकावर एक 3 आहेत. आणि आता इथे एक टनल चालू होईल. टनल सुरू. इथे एक टनल सुरू होतोय. 3 किलोमीटरचा आहे ना. 3-3.5 किलोमीटर. 3-3.5 किलोमीटरचा टनल आहे. त्याच्यात आपण आता एंट्री करतोय. हे दाखवण्यामागचं कारण असं आहे की ह्या भौतिक विकासाचं हे एक अंग आहे की एवढा भला मोठा विकास केला तरच तुम्ही या वाढत्या मुंबईला कुठेतरी ट्रॅफिक पासून थोडीशी मुक्ती देऊ शकता. करेक्ट. पण त्यासाठी तुम्ही पैसे किती मोजता हा पण विषय सगळ्यांनी लक्षात घ्यायला लागेल. सध्या 100 रुपये एका वेळचं जायचं. हो ना. हा. जाऊन येऊन 200. त्याचा टोल जो आहे तो जायला 100 रुपये, यायला 100 रुपये. तुम्ही हा जर सी लिंक वापरायचा असेल तुम्हाला तर तुमच्या कारला 100 रुपये जाताना, 100 रुपये येताना पे करायला लागतात. तर ते परवडतं लोकांना, कारण तास 1.5 तास डिझेल, पेट्रोल, गॅस सगळं जाळत बसण्यापेक्षा ते 100 रुपये दिलेले केव्हाही चांगले. हा, आणि वेळ. तर साधारण मुंबईकर हाच विचार करतात आणि 100 रुपये देतात. जे सरकारलाही परवडणारं ठरलं. लोक काय काय म्हणतात ते बघायला लागेल. त्याला दाखवा की आपण 12 वाजता सुरू केलं. हा, 12ला सुरू केलं होतं. 12:10ला आपण ऑलमोस्ट संपवत आलोय हा प्रवास. तर 10 बघूया. मिनिटात. हा, जे 10 पूर्वी मिनिटात. तास लागायचा, 1.5 तास. तुमची काय प्रतिक्रिया आहे ताई याच्यावर. नाही, विकास नक्कीच झाला पाहिजे, हा. पण प्रत्येक गोष्टीची अगदी विचारपूर्वक झाला पाहिजे. आता हाच ब्रिज कित्येक वर्ष याचं काम रखडलं होतं. हा. आणि हे जेव्हा होतं ना तेव्हा दुःख होतं, कारण पैशापरी पैसा जातो. ते जे विकास करायचा आहे तो होत नाही. विकास होतो तो फक्त आमदार खासदारांचाच. हा. या सगळ्या गोष्टीचा एक राग आहे, चीड आहे. आता हे टनल दाखवा लोकांना. येस, हा टनल हा सुरू झाला. 3.5 किलोमीटरचा. इथे हेवी ट्रॅफिक अलाउड नाही ना. नाही, याच्या कुठल्याही 2 लेन चालू असतात, 1 लेन बंद असते. हा. म्हणजे कोणाची इमर्जन्सी आहे हा. किंवा अँब्युलन्स आहे तर ती जाण्यासाठी 1 लेन राखीव आहे. राखीव. तर या सगळ्या गोष्टी, या सगळ्या विचारपूर्वक ज्या बनवल्यात त्याचं खरंच कौतुक. हा युरोपातला टनल वाटतोय बरं का. हा. स्वित्झर्लंडचे टनल एवढेच हे. हो हो, एक्झॅक्टली. मीन बायको गेलो होतो 2015ला युरोपात. लय पैसे कमवायचो रात्रंदिवस. बस आता संपलं. आता आपण मरीन ड्राईव्ह कडे बाहेर.